फुलत शाहिरा दुनियामध्ये थाप नित्य विचारता प्रश्न उत्तर कोण देणार तुझा बाप नित्य विचारता प्रश्न उत्तर कोण देणार तुझा बाप गुरु कृपेविन काही कळेना विचारून फसती गुरु कृपेविन काही कळेना विचारून फसती प्रश्न कोणी पुसेल म्हणून खुरुड्यात शिरती प्रश्न कोणी पुसेल म्हणून खुरुड्यात शिरती खोराड हॅलो हाय जिलकऱ्यासारखा हिच्या माईकचा आवाज करायचा बेस नको तिला फक्त तुम्ही ज्ञानी पंडित म्हणून परीक्षा घेता नुसती तुम्ही ज्ञानी पंडित म्हणून परीक्षा घेता नुसती प्रश्न पुसणार उत्तर देणार कवचित असती प्रश्न पुसणार उत्तर देणार कवचित असती पुढे शिंदे कोणची क्वालिटी वापरत नाही आलं का लक्षात सर्वांनी एकदा टाळ्या वाजायच्या रोहित मास्तरसाठी काही कमी वाटतंय का अंगावर काटेच निघणार सर्वांच्या वतीनं रोहित मास्तरचं स्वागत गीताबाईंचं सुद्धा डब्बल स्वागत हॅलो पुढील प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्यावे भरून उत्तर द्यावे भरून पुढील प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्यावे भरून उत्तर द्यावे भरून करा आकल्याची जुळणी गुन्हाकार वजा बाकी करून ना हो हे करा आकल्याची जुळणी गुन्हाकार वजा बाकी करून ना हो रामा सात लिंगे सात स्थळी हिशोबात धरून ध्यान ठेवायचं बरं का तुम्ही ऐकणाऱ्या मंडळीने ध्यानात ठेवायचे गाणाऱ्यापेक्षा ऐकणार चातुर पाहिजे आलं का लक्षात गाणाऱ्यापेक्षा ऐकणार चातुर पाहिजे लिंग किती आहेत योगायोगाने इथे एक आहे मग असे किती लिंग होते 7 मग त्या 7 लिंगावरती आपल्याला फुलं व्हायच्यात बियाला बरोबर त्या फुलांचा उल्लेख करतील शाहीर त्याबद्दल वाद नाही म्हणून कवितेवरती लक्ष असावं सृष्टीमालेंचं स्वागत सात लिंगे हो सात स्थळी हिशोबात धरून हिशोबात धरून पूजा करून पुजारी नित्य शिवलिंग स्मरून ना
बाकी राहिली फुले नेमुनी दुसऱ्या तळ्यात बुडावी पहिल्या तळ्यात काही फुले तोडून बुडावी ग दाजी ग. दाजी गा या जिरा राजी, दाजी गा या जिरा रा, दाजी गा जिरा जिरी. अरे हा. खऱ्या अर्थानं याचा हिशोब आहे. पत्र्यामुळं कंटूने ऐकायला जरी नाही आलं त्याच्यामुळं मी गीताबाईंना सांगितलं हो काही गोष्टी हे माणसांच्या कानापर्यंत जाणं गरजेचे आहे. बोल काय म्हणतात बोलतो. हॅलो. पहिल्या तळ्यात काही फुले तोडून बुडवी पहिल्या तळ्यात काही फुले तोडून बुडवी फुले झाली ती पट शिवकृपा चमत्कार घडवी फुले झाली ती पट शिवकृपा चमत्कार घडवी बाकी राहिलेली फुले नेऊन दुसऱ्या तळ्यात बुडवी बाकी राहिलेली फुले नेऊन दुसऱ्या तळ्यात बुडवी फुले झाली ती पट शिवकृपा चमत्कार घडवी. पुढे फुले झाली नवपट शाहिरा घेऊ नको झोप शाहिरा घेऊ नको झोप फुले झाली नवपट ना फुले झाली नवपट शाहिरा घेऊ नको झोप आहो घेऊ नको झोप नित्य विचारता प्रश्न उत्तर कोण देईल तुझा बाप नित्य विचारता प्रश्न उत्तर कोण देईल तुझा बाप नित्य विचारता प्रश्न उत्तर कोण देईल तुझा बाप रामा जिरे रे जिरवा रामा दादी ढोल्या जिरे रे रामा दादी. तिसऱ्यात 7 20 चौथ्यात 81 होईल पट 81 होईल पट तिसऱ्या तळ्यात 7 याचं गणित आहे त्याच्यामुळं ते काही गोष्टी त्यांना सांगायच्या म्हणून तिसऱ्यात 7 20 चौथ्यात 81 होईल पट 81 होईल पट पाचव्यात 243 सहाव्यात 729 चल रे बाळा दाजी दिदी बाळा दाजी दी. चल रे बाळा दाजी दिदी बाळा दाजी दी. पाचव्यात 243 सहाव्यात 729 रामा जिरे रे जिरवा रामा दादी बाळा जिरे रामा दादी. सातव्या तळ्यात 2000 187 झाले पट 187 झाले पट सातव्या तळ्यात 2000 187 झाले पट 187 झाले पट सर्व फुले वाहून लिंगास पुजारी रिकामा शेवट सर्व लिंगास वाहून पुजारी रिकामा शेवट सर्व पूजा करून पुजारी रिकामा शेवट सर्व पूजा वाहून पुजारी रिकामा शेवट सर्व फुले 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 वाहुनी पुजारी रिकामा शेवट. 7 लिंगावर समान फुले मोजून द्यावे माप मोजून द्यावे माप याचं जे त्यांनी सांगितलंय तुम्हाला तसं तोंडी सांगणारच आहे
मास्तर याचं जे गणित आहे त्याचं गणित करायचं 7 लिंगावर ते व्हायचे. जे फुलं ह्या तळ्यात बुडवली त्या पुढच्या तळ्यात काय बुडवली आणि पूजा करून पुजारी शेवट रिकामाच येतोय. योगायोगाने मी आतमध्ये दर्शनाला का नाही जावा आणि मग मला सुचलं नाही तर असं काही ठरवून नसतंय का तिथं गेलो हे गाणं म्हणायचंय. जसे ते सद्गुरू मत देतील त्या पद्धतीनं म्हणून योगायोगाने ते फुलं व्हायचं ठरवलं. मग याचं गणित आहे. ते गणित कसं आहे पुढं तिसऱ्यात हा थांबा. तिसऱ्यात 7 20 चौथ्यात तिसऱ्यात 7 20 चौथ्यात 81 होईल पट. मी वाचून दाखवते कारण की म्हणजे सगळ्यांना समजलं पाहिजे. हे एक गणित आहे की कोणत्या लिंगाला किती फुले वाहिली आणि कोणत्या तळ्यामध्ये किती फुलं बुडवली. एवढे फुलं वाहून इतकी तळ्यात बुडवून तरी हा पुजारी शेवटी रिकामाच मंदिरातनं रिकामाच येतोय. त्याच्यासाठी म्हणजे सर्वांना समजण्यासाठी मी थोडंसं वाचून सांगते तुम्हाला. तिसऱ्यात 7 20 चौथ्यात 81 होईल पट. पाचव्यात 243 सहाव्यात 729 सातव्या तळ्यात 2187 झाले पट. सर्व फुले वाहून लिंगास पुजारी रिकामा शेवट. 7 लिंगावर समान फुले मोजून द्यावे माप. 7 लिंगावर समान फुले मोजून द्यावे माप. नित्य विचारता प्रश्न उत्तर कोण देईल तुझा बाप. पुढे प्रत्येक तळ्यात वाडी तिप्पट फुले कविराया. वाडी कविराया. प्रत्येक तळ्यात वाडी तिप्पट फुले कविराया. वाडी कविराया. प्रत्येक तळ्यात तिप्पट वाढतात. प्रत्येक तळ्यात तिप्पट वाढतात असा विषय. पुढे प्रत्येक वेळी जेव्हा पुजारी पूजा करायला बसेल तेव्हा प्रत्येक वेळी एका लिंगाला तिप्पट फुले वाढतात. पुढे चला. प्रत्येक तळ्यात वाडी तिप्पट फुले कविराया. वाडी फुले कविराया. 7 लिंगावर सारखी वाहून बस कृपा गाया. चल रे बाळा दाजी बाळा दाजी चल रे बाळा दाजी बाळा दाजी. हे 7 लिंगावर सारखी वाहून बस कृपा गाया. रामाजी रे जिरव रामा दाजी बाळा जिरव रामा दाजी. हा. कृष्णनाथ सद्गुरूंची आहे आम्हावर छाया. आम्हावर छाया. कृष्णनाथ सद्गुरूंची आहे आम्हावर छाया. आहे आम्हावर छाया. कलगी निशाण भडके डबावर प्रसन्न आदिमाया. चल रे बाळा दाजी बाळा दाजी चल रे राजा दाजी बाळा दाजी. कलगी निशाण भडके डबावर प्रसन्न आदिमाया. रामाजी रे जिरव रामा दाजी बाळा जिरव रामा दाजी. हा. कवी विश्वर म्हणे वैरला सुटला थर काप. सुटला थर काप. क्या बात है. कवी ईश्वर म्हणे वैरला सुटला थर काप. आहो सुटला थर काप. नित्य विचारता प्रश्न उत्तर कोण देईल तुझा बाप. छे! नित्य विचारता प्रश्न उत्तर कोण देईल तुझा बाप. नित्य प्रश्न विचारी तुझा बाप. नित्य प्रश्न विचारता